जीबीएस बीमारी को लेकर प्रशासनिक अधिकारियों के साथ विधायक डॉक्टर अतुल बाबा भोसले ने ली शासकीय विश्रामगृह में समीक्षा बैठक। जीबीएस बीमारी को लेकर स्वास्थ्य विभाग हाई अलर्ट पर। पॅनिक वर्तमानपत्रात वगैरे आल्यामुळे थोडं कॉटेज हॉस्पिटलमध्ये आपली काय तयारी आहे? कॉटेज हॉस्पिटलमध्ये मिळाले तर लोक आणखी जास्त चालले, पण असं नाही म्हणू शकत की सरकार काही गोष्टी द्यायच्या सरकारने ज्या आहेत त्या सरकारने दिल्या नाही तरी आपण आनंदाने काम करू असं होत नाही. प्रॅक्टिकल जनजागृतीची बेस पद्धती हे सांगणं त्यांचं कौतुकाचं आहे, त्यामुळे सांगण्याची गरज म्हणून सांगितलं ते छान काम केलं की टेस्ट टॅग खूप अपलोड करायला जनजागृती बरोबर आपलं आणि आपल्या सगळ्या टीमचं मनापासून अभिनंदन. आज आम्ही जीबीएसच्या विषयी आढावा बैठक घेतली आणि गुलियन बायर सिंड्रोम याच्याविषयी तालुक्याची आरोग्य यंत्रणेची तयारी काय याची पूर्णपणे आम्ही माहिती घेतली. कोडोली गावामध्ये जे पेशंट आढळले त्यांचा देखील आम्ही रिव्ह्यू इथं घेतला आणि त्याबरोबर जिल्हा उपजिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून काय काळजी घेणं आवश्यक आहे त्याची देखील चर्चा इथं बैठकीमध्ये झाली. PHC लेवलला काय काळजी घेणं गरजेचं आहे याची देखील चर्चा झाली. मुळात गुलियन बायर सिंड्रोम हा जुना आजार आहे. 1960 साली ह्या आजाराचे पेशंट पहिल्यांदा आढळले आणि त्याबरोबर या पेशंट्सला ट्रीट करण्याच्या बाबतीमध्ये सरकारने जे डायरेक्शन दिलेले आहेत त्याची देखील चर्चा आजच्या बैठकीमध्ये झाली. इफेक्टिव्हली आपल्याला कशा पद्धतीनं पेशंट ट्रीट केले पाहिजेत याच्या सूचना देखील संबंधित आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना मी दिलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर नर्व्ह कंडक्शन व्हेलॉसिटी ही एक टेस्ट आहे. या टेस्टच्या माध्यमातून आपल्याला प्रायमरीली कळतं की गुलियन बायर सिंड्रोम झाला आहे अथवा नाही. आणि त्या गुलियन बायर सिंड्रोमचे बरेचसे पेशंट्स हे पुण्यामध्ये सापडल्यानंतर हाय अलर्टवर प्रत्येक जिल्ह्याचं प्रशासन आरोग्य विभागाचं आपलं गेलेलं आहे. कॉन्टॅमिनेटेड फूड अँड वॉटर म्हणजे प्रदूषित पाणी आणि प्रदूषित अन्न याच्यामधनं प्रसार होतो. त्यामुळं BDOंना देखील बैठकीला आपण बोलवलं होतं. त्यांना देखील सूचना केलेल्या आहेत की हात गाड्यावर असणारे जे लोक आहेत त्यांचा थोडासा आपण अवेअरनेस करा किंवा कॉटेज हॉस्पिटलमध्ये 8 बेड हे फक्त GBS सिंड्रोमसाठी रिझर्व केलेले आहेत. त्या 8 बेडवर फंक्शनल व्हेंटिलेटर आहेत त्याचा देखील आढावा घेतलेला आहे. आणि जिथं आरोग्य सेवकांची कमतरता आहे किंवा काही डॉक्टर्सची कमतरता आहे ते त्वरित डॉक्टर्स तेवढे देण्याच्या बाबतीमध्ये वर सगळ्या लोकांशी मी चर्चा करून घेणार आहे. आरोग्य मंत्र्यांशी देखील चर्चा करून घेणार आहे. कारण कराडला मोठ्या प्रमाणावर पेशंट येतात, मोठ्या प्रमाणावर पेशंटची वर्दळ ही कराडच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये असते आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीची काळजी घेण्याच्या दृष्टीनं देखील आम्ही पावलं टाकत आहोत. GBSचा आत्तापर्यंत आपल्या कराडमध्ये आयडेंटिफाय झालेलं आहे कोडोली गावचं. आता त्यांचं देखील जी नर्व्ह कंडक्शन व्हेलॉसिटीचं टेस्ट झालेली आहे त्याच्यामध्ये क्लिअरली इंडिकेशन मिळणं झालं आहे की यांना GBS आहे अथवा नाही. मग त्यांचं एक स्टूल सॅम्पलची टेस्ट असते त्यासाठी सॅम्पल हे पुण्याला पाठवून दिलेलं आहे आणि तिथून आपल्याला त्याच्याविषयीचे ॲफर्मेटिव्ह किंवा निगेटिव्ह जे काही रिपोर्ट्स असतील ते येतील. पण हाय अलर्टवर एवढ्यासाठी आपण आहे की उद्या मोठ्या प्रमाणावर पेशंट आले, कोविडसारखी परिस्थिती जर का निर्माण झाली तर याच्यामध्ये जीवितहानी होऊ नये किंवा आमच्या कराडकरांना कुठला त्रास होऊ नये याच्यासाठीची बैठक आपण घेतली. आपण बरेच वेळेला म्हणतो की इंग्रजीत म्हण आहे की स्टिच इन टाइम सेव्ज 9. तसं उपाययोजना लवकर केल्या तर मग मोठी कुठली दुर्घटना ही घडत नाही आणि त्यामुळे उपाययोजना करण्यासाठी आणि आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यासाठी आजची बैठक घेतली. PHC मध्ये आपल्याला तेवढी सोय करावी लागेल पण शेवटी टेस्टिंगची सोय नाही आहे PHC मध्ये. ते सेंट्रलाइज करायला लागणार. हॉस्पिटल हेच मेन सेंटर राहणार आहे, लीड सेंटर राहणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण
जे कृष्णा विश्वविद्यापीठाचे डॉक्टर्स आपण सातारला पाठवत होतो, आता आपण असं करतोय की DHO सरांशी बोलून आणि CO मॅडमशी बोलून ते सगळे 22 डॉक्टर जे आहेत ते सगळे कराडला बसवायचे आणि कंपनीचे मालक असतील किंवा संबंधित मोठे अधिकारी असतील त्यांना आपण बोलून घ्या. आणि गडकरी साहेबांना मी ह्याची तक्रार केलेली आहे आणि माझ्या मतदारसंघाच्या मधून जाणारा जो NH4चा पोर्शन आहे तर प्रचंड प्रमाणावर आमच्या तक्रार आहेत. ह्याच्यासाठी लवकरच आम्ही बैठक दिल्लीला किंवा मुंबईला साहेब वेळ देतील तिथं घेणार आहोत. का पुढे सरकार गडकरी साहेबांच्या